नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये. उन्हाळा सुरू झाला की वेळ लागतात ते आंबट गोड कैरीचे. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी फोडणीची कैरी. ही कैरी तुम्ही वरण भातासोबत किंवा पोळीसोबत तोंडी लावून म्हणून खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कैरी चिरण्यापूर्वी मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याचे कैरीचे असे छोट्याले पीस करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे तुकडे करून घेऊ शकता. पण फोडणीच्या कैरीसाठी मी इथे बारीक आणि अगदी असे उभे तुकडे करून घेतलेले आहेत. फोडणीच्या कैरीसाठी नेहमी कडक आणि ताजी कैरी निवडावी. कैरी जर मऊ असेल तर चिरताना त्याचे तुकडे नीट होत नाहीत आणि चवीलाही ती फारशी छान लागत नाही. इथे मी सगळी कैरी याच पद्धतीने चिरून घेणार आहे. इथे मी फोडणीसाठी एक लसणाची कुडी अशी सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या आपण चिरलेल्या कैरीमध्ये 1 चमचा मीठ, तसेच 1 चमचा लाल तिखट यामध्ये आपण घालणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा हळदही मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण इथे कैरीला फोडणी देऊन घेऊया. मी इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तेल व्यवस्थित तापलं असेल तरच मसाल्यांचा स्वाद तेलात छान उतरतो. यासाठी मी इथे 2 पळ्या तेल मस्त असं गरम कडकडीत केलेलं आहे. आता या तेलामध्ये मी चिरलेला लसूण टाकत आहे. लसणालाही मस्त अशी फोडणी येऊन द्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये 1 चमचा हिंग, 1 चमचा जिरे, त्याबरोबरच 1 चमचा मोहरी आपण यामध्ये घातलेली आहे. आता ही फोडणी या कैरीमध्ये आपण टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. पहा, या पद्धतीने ही कैरीची फोडणी या पद्धतीने मिक्स करून बघूया. फोडणीचा किती सुंदर सुवास सुटलेला आहे आणि रंगही किती सुरेख आलेला आहे. ही फोडणी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. अशा पद्धतीने ही फोडणी या कैरीला अगदी मस्त अशी मिक्स करून घेणार आहोत. तर तयार आहे आपली चटपटी आणि तोंडाला पाणी आणणारी फोडणीची कैरी. याचा रंग आणि वास इतका सुंदर आहे की आत्ताच जेवायला बसावंसं वाटतंय. ही कैरी तुम्ही काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवली तर 4 ते 5 दिवस आरामात टिकते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच गावरान आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदी राहा.